साहेब, आपण नाशिकमध्ये आलात, आढावा बैठक घेतली, नेमकी काय पार्श्वभूमी होती बैठकीत काय काय चर्चा झाली? सर्वांना नमस्कार. आज पत्रकार परिषदेला उपस्थित आमचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री नरहरजी झिरवारजी, माझे सहकारी आमदार राजेशजी पाडवी, आमचे सहकारी आमदार किरणजी लामटे, सर्व पत्रकार बांधवांचं मनापासून स्वागत करतो. साहेब, 4 वर्षापासून तिथे असं सडलेला भाजीपाला, सडलेलं अन्न जे गोदामातून फेकून दिलं जातं खराब म्हणून, ते तिथं वापरतात आणि जर कर्मचाऱ्यांनी काही तक्रार केली तर त्याला कामावरून काढून टाकण्याची धमकी देतात. मी त्या तालुक्यातून आहे आणि मी अनेक वेळा तिथे आवाज उठवला आहे. मुंडे गावाच्या सेंट्रल किचनच्या अनुषंगाने आपण अतिशय चांगला प्रश्न विचारला. मुंडे गावची सेंट्रल किचन मी स्वतः लक्ष घालून भविष्यात 2 दिवसात तुम्हाला बदल दिसेल. साहेब, सेंट्रल किचन सोबत 105 कोटीचा गणवेश घोटाळा झाला होता, त्याच्या संदर्भात काय करणार? चौकशी करतो. चौकशी तुमच्या यांच्यावर तर मुंबई नाका पोलीस स्टेशनला तक्रार दाखल आहे. मुंडे मॅडम यांच्या संदर्भात. हो, 2 दिवसात तुम्हाला 105 कोटीचं काम विना टेंडर पुढच्या वेळेस पत्रकार परिषदेच्या वेळेस 100% याचा. साहेब, मार्केटमध्ये दुधाला 50 ते 60 रुपये भाव आहे. असं असताना शासन 130 रुपये लिटरनी दूध का खरेदी करते? एवढा चढा भाव का देते? म्हणजे काय नक्की याच्यात मागे काय दडलंय? काय तपासणी सुरू आहे. सर, तुम्ही एकीकडे विकासाच्या गोष्टी करताय, 300 आदिवासी विद्यार्थी कुपोषित सापडले त्र्यंबक तालुक्यात, आपल्या जिल्हा परिषदचा रिपोर्ट आहे. एकीकडे गिधाड संवर्धनासाठी 8 कोटी देत आहे. तशा प्रकारच्या कामासाठी काय देणार तुम्ही? आपण कुपोषणाच्या अनुषंगाने 3 डिपार्टमेंट. सर, त्या कोट्यवधी रुपयाचा निधी सिंहस्थाला जातोय, एक ब्ल्यूप्रिंट आहे का आपल्याकडे कुपोषणाचा? खूप धन्यवाद. साहेब, अँटी करप्शन ब्युरोनी जी कारवाई केली, खटला दाखल केला नाशिक न्यायालयामध्ये ज्या अधिकाऱ्याच्या विरोधात, न्यायालयाने त्याला दोषी ठरवलं, तर त्याला बडतर्फ न करता त्याला पदोन्नती दिली 3 वेळा. बरं, आता आज मी शाळांमध्ये त्याच्यावर कारवाई करणार का तुम्ही? करतो. दोषी असेल कारवाई करतो. नाही, न्यायालयाने दोषी ठरवलं ना त्यांना. आता चौकशी करून त्याच्यावर ठीक आहे. आदिवासी शाळांमध्ये आजही शिक्षकांच्या त्रुटी आहेत. शिक्षकांना एक धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे का पुढच्या काळामध्ये? शिक्षकांची पण विद्यार्थ्यांना अध्ययन करण्याच्या अधीन राहून आदिवासी विभाग, शिक्षक आणि इतर नोकरी भरती करण्याची प्रक्रिया सुरू आहे. लवकरात लवकर ती प्रक्रिया पूर्ण करण्यास आदिवासी विभागात पात्र ठरेल. चला, खूप खूप धन्यवाद. साहेब, प्रकल्प अधिकारी विनीता सोनवणे हिच्यावर काय कारवाई करणार? प्रकल्प अधिकारी विनीता सोनवणे या एका परीक्षणात दोषी आढळल्या, त्यांच्यावर तुम्ही कारवाई करणार आहे का? सर, तुमच्या निवडीला आमच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. काही असेल तर आपण सांभाळून घ्या. पहिली वेळ आहे, भविष्यामध्ये साहेब, सामाजिक माध्यमांना पण परवानगी आहे. सामाजिक माध्यम आणि आवाज उठवू शकत. सामाजिक माध्यमांना का बरं? म्हणजे चॅनलवाले आवाज उठवते नाही म्हणून तर आम्हाला सामाजिक माध्यम सुरू करावं लागले. नाही, असं नाही, आम्हाला सामाजिक माध्यम म्हणून आम्ही येऊ शकतो ना. आणि सर्व पत्रकार बांधवांना माझी विनंती आहे, सामाजिक माध्यम पण तेवढीच महत्वाची आहे. सेंट्रल किचनकडे लक्ष द्या.